हॅलो स्टुडंट्स, लर्न अँड फन विथ आसिफ सर या युट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत. सो या ठिकाणी स्टुडंट्स आज आपण पुन्हा काही नवीन इंग्रजी शब्द आणि त्यांचे मराठी अर्थ बघणार आहोत. सो स्टुडंट्स चला सुरू करूया. सो पहिला शब्द आहे स्टुडंट्स कीन. ओके, त्याचा मराठी अर्थ होतो बघा स्टुडंट्स इच्छा असलेला. तीव्र इच्छा असलेला असा कोणी व्यक्ती असेल तर त्यासाठी स्टुडंट्स आपण कीन हा शब्द वापरतो. त्यानंतर स्टुडंट्स एंग्रोज्ड, राईट, यासाठी गढून गेलेला म्हणजे एकदम एखाद्या कामामध्ये मग्न झालेल्या व्यक्तीसाठी आपण एंग्रोज्ड असा शब्द वापरू शकतो. त्यानंतर स्टुडंट ऍब्झॉर्ब, तल्लीन झालेला, एखाद्या कामामध्ये खूप मग्न झालेला, खूप तल्लीन झालेला, यासाठी इंग्लिशमध्ये ऍब्झॉर्ब हा शब्द वापरतात. त्यानंतर स्टुडंट्स बघा, आनंदात बुडालेला यासाठी इंग्रजीमध्ये स्टुडंट्स इन रॅप्चर्ड असा शब्द वापरतात. ओके, इन रॅप्चर्ड. ओके, सो त्याचा अर्थ होतो आनंदात बुडालेला. त्यानंतर स्टुडंट्स जोशात असलेला यासाठी इंग्लिशमध्ये आपण झिलस असा शब्द वापरू शकतो किंवा वापरतो, झिलस. ओके स्टुडंट्स, तर या ठिकाणी आपण शब्द बघितले कीन, एंग्रोस्ड, ऍब्झॉर्ब, एनरॅप्चर्ड आणि झिलस. यांचा वाक्यामध्ये उपयोग करू स्टुडंट्स आपण आय एम कीन टू लर्न इंग्लिश. बघा, तर अर्थ काय आला, मला इंग्रजी शिकण्याची तीव्र इच्छा आहे. ओके स्टुडंट्स, चला नेक्स्ट सेंटेन्स, ही वॉज एंग्रोस्ड इन हिज बुक. बघा स्टुडंट्स, तर अर्थ काय झाला, तो त्याच्या पुस्तकात गढून गेलेला आहे किंवा गढून गेला होता. ओके स्टुडंट्स, सो या ठिकाणी आपण नेक्स्ट सेंटेन्स बघूया. ही गॉट ऍब्झॉर्ब इन द गेम. बघा, तो खेळात तल्लीन झाला. बरोबर, तो खेळात तल्लीन झाला. नेक्स्ट आहे स्टुडंट्स बघा, द ऑडियन्स वॉज एनरॅप्चर्ड बाय द लिसनिंग म्युझिक. अर्थात प्रेक्षक संगीत ऐकून आनंदात बुडाले होते. अशा पद्धतीने स्टुडंट्स आपण हे पण वाक्य या ठिकाणी बघितलेलं आहे. नेक्स्ट आहे स्टुडंट्स, ही इज झिलस अबाउट हिज वर्क. बघा, ही इज झिलस अबाउट हिज वर्क स्टुडंट, तो त्याच्या कामासाठी जोशात आहे. तो त्याच्या कामासाठी जोशात आहे. तर अशा पद्धतीने स्टुडंट्स आपण या शब्दांना काय केलेलं आहे तर आपल्या वाक्यांमध्ये यूज केलेला आहे. सो स्टुडंट, असेच नवनवीन इंग्रजीच्या कन्सेप्ट शिकण्यासाठी तुम्ही ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स जॉईन करू शकता. त्याचे लेक्चर्स लाईव्ह लेक्चर्स असतात आणि त्यामधून तुम्ही अजून इंग्लिशच्या कन्सेप्ट शिकू शकता. सो स्टुडंट्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि निश्चितच सबस्क्राईब करा आणि कीप वॉचिंग. थँक्यू सो मच स्टुडंट्स.